इथे आहे ना मी ही मातीची हंडी घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशी ही पॉलिथिन लावून घेतली ते, आणि जरा सिक्युअर करण्यासाठी आहे ना मी त्याला रबरसुद्धा लावलेलं आहे, म्हणजे ती सारखी सारखी हलू नये ना म्हणून. मग त्याच्यावरती आहे ना फेविकॉलचं जे मिश्रण आहे ना, फेविकॉल आणि पाण्याचं मिश्रण मी तयार केलं आहे ते लावून आहे ना त्याच्यावर कागद चिटकवणार आहे. न्यूजपेपर पूर्णपणे गोल त्या बोलला आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत आणि पूर्ण 2-3 लेअरमध्ये चिटकवायचे आहेत. आणि मग ते 2-3 लेअर झाल्यावर मग पुन्हा एक टिश्यू पेपरचा लेअर आपल्याला द्यायचा आहे. आणि मग हे सगळं सुकलं ना की मग मी ते काढून असं डिमोल्ड केलेलं आहे आणि ते पॉलिथिन काढून टाकले आहे. जरा थोडंसं सुकायचं होतं म्हणून मग मी परत त्याला जरा सुकायला ठेवलं. आणि नंतर मग आहे ना ही माझ्याकडे ना एक डॉल होती किचनला अटॅच होती, तर त्या डॉलला आहे ना मी थोडे असे कपडे म्हणजे घालते आणि ते कपडे फक्त रॅप करून, एक पट्टी आहे ना ती रॅप करून मी तिला फक्त ते कपडे घालते आणि खाली स्कर्ट तिचा असा तो आहे तो घातलेला आहे. आणि नंतर मग आहे ना हा जो बोल आहे ह्या बोलला पूर्ण जे अनइवन होतं ते सगळं कापून व्यवस्थित सरळ करून घेतलेलं आहे आणि त्याला मध्ये असा एक होल तयार केला आहे की जेणेकरून आपली डॉल त्या होलमधून आतमध्ये आपल्याला व्यवस्थित इन्सर्ट करता येईल. तर मग नंतर मग इथे ही डॉल आहे ना ती त्याच्यामध्ये मी घालून बघितली कशी वाटते इथे, आणि नंतर त्याला पूर्ण ब्लॅक कलर मी इथं दिलेला आहे. आता ही डॉल मी संक्रांतीसाठी तयार करते म्हणून मी इथे ब्लॅक कलर दिलेला आहे. आणि मग त्याच्यावरती फेविबॉन्ड लावून त्याला पूर्ण तिळगुळाने मी फिल करते. आता इथे तिळगुळ जे आहेत ते मी मोठ्या साईजचे वापरलेले आहेत, आणि कारण माझा बोल जो होता तो मोठ्या आकाराचा होता ना म्हणून मी मोठे इथे तिळगुळ वापरलेले आहेत आणि पूर्ण त्याला असं फिल केलेलं आहे. तर अशी ही डॉल मी तयार केलेली आहे.